जिल्ह्याचा अमरावती विभागाचा कंप्लीट झाला. तर हे जी एक वाक्यता नाही किंवा त्यांच्यामध्ये सुसूत्रता नाही पुण्याहून किंवा महाराष्ट्र शासनाच्या लेवलला, तर हा आता दारोगा सरांनी त्याचा न्यायालयीन सर्व संदर्भ सांगितला. ऍक्च्युली मला काय वाटतं की शिक्षण विभाग जे आहे तो आयुक्त कार्यालय आणि महाराष्ट्र शासनाच्या आपल्या संघटनेनं एक टीम तयार करून आपल्या खर्चाने यांच्याकडून सर्व डिटेल्स त्या ठिकाणी घेतल्या गेले पाहिजे. हा जो डेटा आहे डेटा संदर्भात, कारण बरेचसं 2014 मध्ये शालांपासून हा डेटामध्ये फार मोठा म्हणजे फरक आहे. कोणाचे तारखा बदलल्या, नियुक्ती तारखा 100% पासून कोणाचं एनपीएस चालू, कोणाचं जीपीएफ चालू, कोणाचं जीपीएफ हप्ते बाकी, प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे असंख्य प्रकार आहेत. काही लोक रिटायर झाले, त्यांच्या फायली घेतल्यात, कोणाला ग्रॅज्युएटी दिली, कोणाला दिलीच नाही. हा प्रश्न जो आहे हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्यक्तिपरत्व किंवा प्रत्येक माध्यमिक असेल, प्रायमरी असेल, ज्युनियर कॉलेज असेल, यांचा वेगवेगळे प्रश्न आहेत. तर यामध्ये संघटनेनं आयुक्त कार्यालयातून ही माहिती जी आहे की का फायली रिजेक्ट केला, का ग्रॅज्युएटी दिली नाही, याची माहिती पेंडिंग काय आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 31 डिसेंबर 25 पर्यंत किंवा 31 जानेवारी 24 पर्यंत याचा एक डेटा संकलित करणं गरजेचं आहे. त्यासाठी येणारा खर्च जो आहे तो संघटनेने केला पाहिजे. नियुक्त कर्मचारी आपले त्यासाठी जे रिटायर कर्मचारी आहेत त्यांनी, कारण आता जे आता रेग्युलर नियमित सर्व्हिस मध्ये असणारे परीक्षेमध्ये किंवा अनेक असंख्य प्रभार जे आहेत, कोणी केंद्र संचालक आहे, कोणी रनर आहे, कोणी मॉनिटर आहे किंवा एक्झामिनर आहे, तर या लोकांनी हा डेटा जर संकलित केला की नेमकं विधी व न्याय विभागात काय चालू आहे, शालेय शिक्षण मध्ये काय चालू आहे, खरोखर हे 4 and 5 बॅचेस मध्ये वर्गीकरण चालू आहे का? तर 30/1/2026 ला एक ऑर्डर झाली. 23-45 मधले स्वतंत्र प्रकरण 100च्या पुढे ढकलले ते आता माझ्या माहितीप्रमाणे. म्हणजे आता सगळ्या केसेस 80च्या पुढे ढकलले चालूच आहे. त्या होत आहेत, त्यांना ऑर्डर मिळते आणि त्या आता 11 तारखेला 25 येतील. पण त्या कोणत्या बॅचेस मध्ये येतील हे काय आपल्याला माहिती नाही. 23-45 मधले मल्ले सरांच्या केसेस ज्या आहेत 3-4 त्या कोणत्या बॅचेस मध्ये चालल्या, किंवा ज्या 13 मूळ केसेस, आता मग एक पोस्ट टाकली होती बघा कोणा डोंगरे सरांनी, की त्यामध्ये डिटेल्स त्यांनी सगळं केलं. त्यामध्ये पवाळे सरांना मग त्यांच्या जिल्ह्यापुरते त्यांनी पोस्ट टाकली की बाबा मी किमान जे रिटायर झालेत, त्यांचे मृत झाले, त्यांच्यासाठी आमच्या जिल्ह्यातले लोक कार्यरत आहेत. बाकी जिल्ह्यात कसं आहे काय आता ज्याला त्याला माहिती आहे. तर या संदर्भात आता आपल्याला कळणार आहे. तर हे आंदोलन हे आपलं सेकंड प्रायोरिटी म्हणा किंवा फर्स्ट प्रायोरिटी म्हणा, दोन्ही प्रायोरिटी फर्स्ट होतात. न्यायालयीन लढाई असो का आंदोलन, यामध्ये स्वयंस्फूर्तीनं भास्कर देशमुख सरांनी सांगितल्याप्रमाणे लोकांनी सहभाग घ्यायला पाहिजे. लोक त्याला प्रतिसाद देत नाही. माझ्या जिल्ह्यातलं मी सांगतो तुम्हाला, प्रत्येक वेळेस 770 आहे, 7 लोक सुद्धा येत नाही किंवा 5 लोक सुद्धा येत नाही. एवढं जालना जिल्ह्याची कंडिशन आहे. भाई यावरून जिल्ह्याचं बघा, हे सध्या चालू आहे. आता सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे पोस्ट टाकतात. कोणी मध्यमतांचं बुलढाणा जिल्ह्यात आता सध्या चालू आहे प्रश्न, 2 नांदेड जिल्ह्यात, बऱ्याच जिल्ह्यांच्या ग्रुपमध्ये मी आहे. काही जिल्हे अत्यंत निर्दिष्ट आहे, काहीच देणं घेणं नाही करणार. तर मला असं वाटतं की आपण या 1 महिन्यामध्ये किंवा 6ला बजेट अधिवेशन आहे, 6 मार्चला, 23ला अधिवेशन चालू होत आहे, या दरम्यान आंदोलन सुरू करायला हरकत नाही. परंतु ते टिकलं पाहिजे शेवटपर्यंत. आतापर्यंत सगळे आंदोलन काय झालं, 19 पासून जून 19 पासून आपण सुरू केलं आंदोलन, तर ते सगळे अर्धवटच उठले. कन्क्लुजन पर्यंत कोणतंच आंदोलन गेलं नाही. आता कन्क्लुजन पर्यंत ते गेलं पाहिजे. तर सुप्रीम कोर्टाची केस कन्क्लुजन पर्यंत जात नाही, तसं आंदोलन सुद्धा कन्क्लुजन पर्यंत निघत नाही तोपर्यंत थांबलं नाही पाहिजे, असं मला वाटतं. असं माझं प्राथमिक मत आहे. धन्यवाद. दिलीप डोंगरे सर. डोंगरे सर बोला. हॅलो, मी कदम सर बोलतोय. अगोदर माझं मत असं आहे की इतक्या दानोरकर सरांनी जो प्रश्न मांडला त्या प्रश्नाला अनुसरून खरोखर कोर्टाचा निकाल काय याची चौकशी संघटना पातळीवर झाली पाहिजे. उगाच आपण एकमेकांना दोष देण्यापेक्षा प्रत्यक्ष दर्शनी संघटनेने याचा पाठपुरावा करून काय ते आपण बघावं आणि त्या पद्धतीचं नियोजन ते पण करायला हवंय. कारण आपल्या संघटनेचं ठरलं होतं की टप्प्याटप्प्याने ज्यांना मिळेल त्यांना मिळालं तर घ्यायचं. समजा खरोखर कोणाला मिळत असेल तर काय कोणाला अडवण्याचं काही कारण नाही. संघटना त्या पातळीवर आपण प्रयत्न करूया, एवढीच माझी सूचना आहे. थांबतो. डोंगरे सर, दिलीप डोंगरे सर, आपण आपले विचार मांडा या सभेमध्ये.
आदरणीय दिलीप डोंगरे सर, आपल्याला विनंती आहे, आपण आता जॉईंट होतोय एवढ्यात. डोंगरे सर संघर्ष संघटनेचे सचिव आहेत, मला वाटतं कार्याध्यक्ष आहेत, अजूनही जॉईन आहेत ते. आहे ना? आहेत. सर आपण आपले विचार मांडावे. माईक त्यांचा स्पीट आहे. माईक बंद आहे, बहुत माईक. ठीक आहे, बाकीचं अजून कोण बोलणार असेल सर सर मी बोलतो, एक मिनिट. बोला नगर जिल्हा डोंगरे सरांचा मित्र आहे मी. बोला. बोलू का? आवाज येतोय का? बोला सर. हा सर, माझं एक मी थोडक्यात बोलतो. अतिशय चांगली चर्चा चालू आहे. तर एक आपला जो मुद्दा आहे त्यामध्ये मी सांगतो की संघटनेच्या माध्यमातून जे आपण विचार मांडतोय ते संघटना म्हटलं की सरकारकडे जावं आणि वैयक्तिक काम असेल तर कोर्टात जावं, असं एक माझं मत आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण जे आता सध्या जे प्रश्न आहेत तोच प्रश्न आपण मागे आपला उत्पन्न झाला एकदा निर्माण झाला होता वरिष्ठ आणि निवड श्रेणीच्या वेळेला. आपले जे शिक्षक होते त्यावेळेला आमचे कनिष्ठ माध्यमिक आणि ज्युनियरच्या जे संघटना आहे शिंदे सरांनी त्यावेळेला बराच हातभार लावला आणि आपल्याला वरिष्ठ श्रेणीसाठी विना अनुदानिकची जी सेवा आहे ती ग्राह्य धरली होती, आपली 12 वर्ष सेवा. आणि आता जो नवीन प्रश्न आपला आता पेन्शनचा आहे त्यामध्ये पहिला माझं एक म्हणणं आहे की जे 2000 पूर्वी सेवेत होते ते कुठल्याही कोर्टात गेले न जाता बरेच जणांना ते पेन्शन मिळण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये ज्यांनी सेवा सुद्धा केली नाही 2005 पूर्वी तरी सुद्धा त्यांना पेन्शन मिळते. आता सध्या जी आर निघालेलं आहे आणि आपण तर सेवा केलेली आहे. त्यानंतर आपल्यामध्ये प्रश्न निर्माण असं झालाय की जे 6 वर्ष झाली रिटायर होऊन ते या प्रवाहापासून बाजूला गेलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांची आर्थिक अडचण असल्यामुळे ते सहभागी होत नाही. मयत आहे ते सहभागी होण्यास त्यांची अडचण आहे आणि जे ऑन ड्युटी आहे आता त्यांना वेळच नाही. आणि जे आपल्यासारखे किंवा तुमच्यासारखे काम करतात त्यांना आपण अनेक प्रश्न विचारतोय ते नाउमेद होऊन ते बाजूला जातात की काय, अशी भीती वाटते मला. तर माझी अपेक्षा अशी की आंदोलन तर याच्या अगोदर केलंच पाहिजे. माझा प्रश्न असा आहे की आपला हा सामुदायिक प्रश्न आहे, त्यासाठी आंदोलन आवश्यक आहे आणि कोर्टात जाणं हा दुसरा पर्याय आहे. तर त्या आंदोलनासाठी मला वाटतंय आपण आता मी पाहिलं आंदोलनासाठी हे आमचे 40% 60% वाले लोक आहेत, अक्षरशः तिथे बहिष्कार टाकला पेपरवरती. त्याच्यानंतर ते आंदोलनही केले त्यांना मिळालंय सर्व. आणि आपलं जे आंदोलनाची दिशा आहे त्यामध्ये मला असं वाटतंय की तुमचा जो कार्यकारिणीचा ग्रुप आहे त्यामध्ये आमच्या सारख्याला कोणीच इन्व्हॉल्व करू नये. तुमच्या ग्रुपवरती जी चर्चा चालेल ती जिल्हा पातळीवर जावी, जिल्हा पातळीवरून तालुका पातळीवर जावी आणि तालुका पातळीचा ग्रुप असावा, तो प्रमुख असावा. त्यांनी जिल्हा पातळीचा जो अध्यक्ष आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करावा आणि तालुक्याचे जे व्यक्ती असतील त्यांची यादी त्याच्याकडे असावी. किती लोक येतील ते येऊ द्या, परंतु त्याच्याकडे यादी असावी, फोन करून लोक येऊ शकतात. आता हा प्रयत्न करण्याचाच भाग आहे, आपण येत नाही म्हणणं हा चुकीचं आहे. आपण जेवढा प्रयत्न करू तेवढे लोक येतील, अन्यथा लोक येणारच नाही. प्रत्येकाची समस्या तयार झाली. आता एक सरांनी पत्र टाकलं होतं की पेपरवरती बहिष्कार टाकायचा. कुठल्याही प्रकारचा बहिष्कार आपण टाकला नाही, बोर्डाला पत्र गेलं नाही. तो बहिष्कार जरी झाला असतं ते एक आंदोलन आपलं झालं असतं. दुसरं डायरेक्ट आपण आमरण उपोषण करणं मला तर योग्य वाटत नाही. आपण पहिला बहिष्कार टाकला पाहिजे एखाद्या गोष्टीवरती, कामावरती. दुसरी गोष्ट लाक्षणिक उपोषण केलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आमरण उपोषण. म्हणजे संख्या जी आपली वाढत वाढत कशी नेता येईल आपल्याला, त्यासाठी आपण आंदोलन असं छोटं छोटं आंदोलन मोठं करण्याचा कसा प्रयत्न करता येईल तो करावा. आणि एक आता मी बघतोय की साधं आमच्याकडे रेल्वेचं आंदोलन चालू आहे तर लोक लगेच म्हणतात जेल भरो आंदोलन करायचं आपण. म्हणजे काय कोणाला काही गरज नाही तरी लोक म्हणतात चला करू, परंतु आपल्याला गरज असूनही सुद्धा आपले लोक इन्व्हॉल्व होत नाही. त्याला आपण सर्वांनी सहकार्य केलं तर होऊ शकतं. तरी आता आपण 11 मार्चला निकाली त्याच्या अगोदरच आंदोलन पण झालं पाहिजे असं मला वाटतंय. आणि तुम्ही जे मांडलेलं आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना भेटणं अतिशय गरजेचं आहे, मुख्यमंत्र्याची भेट घेणं हे फार गरजेचं आहे आणि त्यानंतर आंदोलनाची दिशा पण त्याच्यामध्ये तयार झाली पाहिजे. निकाल तर तो काय कोर्टाचा निकाल असेल तो काय आपण सांगू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट आता शेवटचा मुद्दा मी बोलतो
की जुन्या निवृत्ती वेतन पात्रतेविषयी 30 सप्टेंबर पर्यंत निर्णय घेण्याचे आदेश कोर्टाने दिले होते उपसंचालकाला. त्याबद्दलचा निर्णय पात्र अपात्र ठरवण्याचा निर्णय त्यांना सांगितला होता. त्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत कुणी निर्णय घेतला नाही उपसंचालकांनी, आणि आपणही शांत राहिलोय त्याबद्दल. तर त्यांच्याकडे आपण कोर्टाचा निर्णय त्यांनी का घेतला नाही त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला थोडा प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. तरी तुम्ही सर्वजण प्रयत्न करतात, मी सर्वांचं त्यामध्ये कौतुकच करतो. परंतु आपल्याला एकदम आमरण उपोषणापर्यंत स्टेप घेण्यापेक्षा आमरण उपोषणाला लोक येणार नाही जास्त, तर अगोदर टप्प्याटप्प्याने थोडे लोक आपण त्याच्यात कसे इन्व्हॉल्व करता येतील याच्यासाठी प्रयत्न करून आंदोलन हा अतिशय 11 तारखेपर्यंत आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर 23 तारखेला अधिवेशन सुरू होते, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि केले पाहिजे असं मला वाटतंय. तुम्ही सर्वांनी माझं ऐकून घेतलं थोडं. मी तुमच्या ग्रुपमध्ये बाहेरून ऍड झालेलो आहे, तरी मला बोलण्याची संधी दिली, सर्वांनी ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. डोंगरे साहेब. हो नमस्ते सर. सर्वांना नमस्कार. मी थोडासा लेट जॉईन झालो. काय चर्चा झाली काय नाही थोडीशी मी ऐकली, परंतु पेन्शनच्या संदर्भामध्ये असलं की लगेच आपल्याला थोडस ऊर भरून येतो आणि आपल्याला असं वाटतं की सर्वांना म्हणजे आपल्या 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त आणि त्यानंतर 100% अनुदानावर आलेल्या सर्व मग ज्यांना अनुदान आहे, काही अंशी काही नवीन अनुदान आहे, पार्ट टाइम आहे किंवा ज्यांचं युनिट इन्स्टिट्यूट 100% अनुदानाचं पूर्वीचं आहे, या सर्वांनाच म्हणजे टप्प्याटप्प्याने तुम्ही म्हणतात तसं पेन्शन मिळाली पाहिजे, ते बरोबरच आहे. पण सर्वात महत्वाचं सर, आपण फार वर्षापासून म्हणजे साधारणतः अभिदादा म्हणजे दानोरकर सरांना आपण सगळेजण आहातच, मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेच आहे, तुमच्यासारखाच मी पेन्शन पीडित आहे. परंतु सर्वात महत्वाचं की सर आपल्यामध्ये जे आता आपण आंदोलन करायचं म्हणतो आपण, तुम्ही पाहिलं, तुम्ही आंदोलन केलं, संगीताताईंनी आंदोलन केलं, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो, आपण सगळे त्याच्यामध्ये एक काळ असा आला होता की असं वाटलं की आपल्याला आता पेन्शन मिळते. म्हणजे जेव्हा आमरण उपोषण केलं आणि आत्मदहनाचा इशारा दिला त्यावेळेस मला असं वाटतं की आझाद मैदानावर 6-7 हजार लोक, त्याच्यापेक्षा जास्त आले नाही. आता पेन्शन मिळते की काय अशी उच्च टोकाची भूमिका निर्माण झाली. परंतु तरी इंडोले सर म्हटले तसं की आपल्याला पेन्शन पर्यंत जाता आलं नाही. त्यानंतर फार वारं वाहून गेलं किंवा पाणी वाहून गेलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आपल्या 26,000 लोकांमध्ये असे टप्पे पडत गेले. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने 2019च्या अगोदर आपल्याला काही माहितही नव्हतं. थोडेफार लोक थोडेसे त्यामध्ये जागृत होते आणि हे होत असताना आपला काही वकिलांवर फार मोठा त्यावेळेस दबाव नव्हता आणि 2019ला लार्जर बेंचचा निकाल आपल्या विरोधात गेला आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने क्रांती झाली आपल्या लोकांमध्ये की आपल्याला पेन्शन हवी आहे. तरी काही बरीच आपली मंडळी आजही सांगतो की माझं जीपीएफ खातं चालू आहे, माझं पीएफ, त्यामुळे मला पेन्शन मिळणार आहे, अशा संभ्रमामध्ये अजूनही अनेक लोक, अनेक आपले बांधव अजूनही निद्रित अवस्थेमध्ये आहेत. ही मात्र शोकांतिक आहे. त्यांना का कळत नाही किंवा ते समजून घेत नाही का त्यांना गरज नाही याच्याबद्दल आपल्याला बोलण्याचा अजिबात राईट नाही. सगळ्यात महत्वाचं की आपल्यामध्ये सध्या सुप्रीम कोर्ट आणि ग्राउंडवर असणारं आंदोलन या 2 विभागामध्ये आपले लोक विभागले गेले आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल 100% आपल्या बाजूला लागणार असा युक्तिवाद असा केला जातो आणि त्यामुळे सर्वात महत्वाचा भाग की आपले लोक अगदी बाजेवर बसले, असे म्हणजे देरे हरी बाजावरी अशा पद्धतीची लोकांची भूमिका झाली आणि लोक शांत झाले. परंतु कोणतीही बाब
कोणतीही एखादी बाब आपल्याला जर हिसकून घ्यायची असेल, आपल्या न्याय हक्काची आहे, त्यासाठी रस्त्यावरचं आंदोलन हे हत्यार अत्यंत महत्वाचं आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टाचं काम चालू राहील, 100% आहे. ती प्रोसेस कशी आहे आता हे सगळ्यांना माहित आहे, किती वर्षापासून चालू आहे. 2015च्या दरम्यान मला असं वाटतं की महल्ले सर सुप्रीम कोर्टामध्ये गेले, त्यावेळेस हायकोर्टामध्येच त्याच विषयावर आपली केस चालू होती. त्याने किती प्रयत्न केला असता तरी मात्र त्याचा निकाल लागला नसता, कारण हायकोर्टाकडे त्या संदर्भामध्ये केस चालू होती. जेव्हा हायकोर्टामध्ये आपण हारलो गेलो, त्यावेळेस जेव्हा तिकडे सगळे सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि मग तिथून पुढे ती सुरुवात झाली. आता ते किती दिवस चालते, काय होते, हे वकिलांना सुद्धा सांगता येत नाही सर. आम्ही तिथं जातो, तिथं काहीही आपलं ऐकून घेतलं जात नाही. आपण बाहेरच वकिलांबरोबर बोलतो. आतमध्ये गेल्यानंतर वकील असं म्हणतात की सर जज काय म्हणेल हे आम्हाला पण माहित नसतं. त्यामुळे तिथं जाणं फक्त वकिलांच्या तिथे जाऊन वकिलांबरोबर थोडासा प्रेशर की बाबा आम्ही रिटायर झालो, आम्ही असं आहे तसं आहे, आमचे लोक मयत झाले, एवढेच आपण फक्त सांगतो, बाकी काय. पण सर्वात महत्वाचं की सर हे काम करत असताना आपल्याला पेन्शन महाराष्ट्र सरकार देणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय असेल हे तर तुम्ही सांगू शकत नाही, मी पण सांगू शकत नाही. फक्त आपण म्हणतो की 100% मिळणार. परंतु जसं धानोरकर सर म्हटले किंवा बाकीचेही शिक्षक म्हटले असेल, मी ऐकलं नाही, मुख्यमंत्र्यांना भेटणं फार गरजेचं आहे. ती व्यक्ती लॉची आहे, कायद्याचा अभ्यास करणारी आहे, त्यांना हे सगळं माहित आहे. बाकीच्यांना त्याच्याविषयी फार मी म्हणतो मंत्र्यांना माहिती नसणार आहे. खाचा खोचा मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. आम्ही वारंवार धानोरकर सर आम्ही असं म्हणतो, अनेक लोकांना आम्ही म्हटलो की अनेक आमदारांना पण म्हटलो की सर आम्हाला फक्त मुख्यमंत्र्याची 5 मिनिटाची वेळ द्या, 5 जास्त वेळ नाही. आपल्याकडे तेवढे डॉक्युमेंट्स आहेत, त्या डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून आपल्याला ते जर दाखवले तर मला असं वाटतं की मुख्यमंत्री, कारण काय झालंय माहिती सर, काखेत कळसाने गावाला वळसा. आपण एवढा लांबून प्रयत्न करतो पण मुख्यमंत्र्यांची अजूनही आपली भेट झाली नाही. जेव्हा शिंदे साहेबांची भेट झाली असेल तर शिंदे साहेबांना त्यातलं म्हणजे मला त्यांच्या हुशारीबद्दल अजिबात त्यांच्यावर टीका करायची नाही, परंतु त्यांना त्यातला एवढं फार बारीक सारी गोष्टी माहित नाही, एवढ्या मुख्यमंत्र्यांना माहित आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे जाणं ही सर्वात महत्वाची बाब. आणि आपला आवाज उठवला पाहिजे, म्हणून रस्त्यावरची लढाई पेन्शनसाठी लढणं गरजेचं आहे. जेव्हा आपण आरडू, जसं दिल्लीला आंदोलन चालू आहे सर, पूर्ण राज्यातून लोक आहेत आणि तिथे ओपीएस साठी लढत आहेत, केंद्र सरकारचे कर्मचारी त्या ठिकाणी लढत आहेत, तसे आपण महाराष्ट्रामध्ये आता सध्या आपण जर रस्त्यावर उतरलो, आता त्याचा काळ आणि वेळ तुम्ही बऱ्याच वेळेस तिथं मांडला मुद्दा की आता 12वीच्या परीक्षा चालू आहे, 11, 10वीच्या परीक्षा सुरू होतील, मॉडरेटर आहे, एक्झामिनर आहे, सगळ्या बाबी आहेत. सगळ्यात महत्वाचं जाता तेवढं सांगेल की आपण आपला हा जो प्राणी आहे, शिक्षक प्राणी फार भित्र आहे, इतका भित्र आहे हे मी पाहिले, तुम्ही पण पाहिलं असेल की तो जास्त प्राधान्य तिकडे देतो किंवा घाबरतो. म्हणून याचा सगळा सारासार विचार करून 100% मी तुमच्या मताशी सहमत आहे. माझे मत ते आहे की रस्त्यावरची लढाई, आंदोलन हत्यार उपासल्याशिवाय सरकार आपल्याकडे लक्ष देणार नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचा इम्पॅक्ट सुप्रीम कोर्टावर पडू शकतो, कारण जे कोर्टातले जे आपले विरोधातले महाराष्ट्र सरकारचे वकील आहेत त्यांना सगळा आढावा इथून दिला जातो. आणि म्हणून एक योग्य दिशा ठरवून सगळ्यांनी मिळून सगळ्यांना एकत्र घ्या, जे असतील येणारे असतील ते घ्या, आणि रस्त्यावरची लढाई लढवल्याशिवाय आपल्याला पेन्शन मिळणार नाही, एवढं मात्र नक्की. बाकीचं जे तुमच्या चर्चा झाल्या असेल त्या चर्चांच्या बद्दल मला काही माहित नाही, पण तुमच्या ज्या चर्चा झालेल्या आहेत त्या पेन्शनच्या संदर्भात झाल्या